इतकं सोपं नसतं झाड होणं, स्वतः मातीमध्ये रुतून दुसऱ्याचा श्वास होणं. श्वास घेतो ना आपण, ऑक्सिजन कोण देतं? स्वतः मातीमध्ये रुतते झाड, बरोबर ना, रुतून बसते एका जागी, परंतु श्वास कुणाला देतोय? आपल्याला देतोय. काय मोबदला घेतोय? हॉस्पिटलमध्ये गेलं, गॅस सिलेंडर लावला, ऑक्सिजन लावलं, पैसे द्यावे लागतात, फुकट देतं ना झाड. तेच यामध्ये मांडलेलं आहे की इतकं सोपं नसतं झाड होणं, स्वतः मातीमध्ये रुतून दुसऱ्याचा श्वास होणं. इतिहासाच्या पावला पावलावर पुन्हा उगून, इतिहासाच्या पावला पावलावर पुन्हा उगून बोधिवृक्ष होऊन चिरकाल शांतीचा संदेश देणं इतकं सोपं नसतं झाड होणं. तथागत गौतम बुद्ध यांना ज्या वृक्षाच्या खाली ज्ञान मिळालेलं आहे, बोध झालेला आहे, तो बोधिवृक्ष कोणतं झाड आहे ते? बरोबर ना. म्हणजे त्या काळापासून झाडाचं महत्व आहे की इतिहासाच्या पावला पावलावर पुन्हा उगून बोधिवृक्ष होऊन चिरकाल शांतीचा संदेश देणं इतकं सोपं नसतं झाड होणं. माणूस पण हरवत असताना प्रत्येकाला सावली देणं. कित्येक झाडं तोडले जातात. नाशिकला आपण पाहिलं आहे ना, त्या कुंभमेळ्यासाठी किती हजारो झाडं तोडली गेली, पण तरीही ऑक्सिजन देणं बंद केलं का? सावली देणं बंद केलं का झाडांनी? नाही. मग माणूस पण हरवत असताना प्रत्येकाची सावली होणं, स्वार्थी जगाच्या क्षितिजावर आधाराची पारंबी होणं. माणूस पण हरवत असताना प्रत्येकाची सावली होणं, स्वार्थी जगाच्या क्षितिजावर आधाराची पारंबी होणं. विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या कुऱ्हाडीला आपल्यातूनच एक लाकूड देणं इतकं सोपं नसतं झाड. जी कुऱ्हाड चालवली जाते, दांडा कशाचा असतो? लाकडाचा. म्हणजे आपल्याच झाडाच्या लाकडाच्या दांड्यापासून आपलीच कत्तल होतीये. हे किती मोठी शोकात्मिका आहे. म्हणजे विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या कुऱ्हाडीला आपल्यातूनच एक लाकूड देणं इतकं सोपं नसतं झाड होणं. भयान वास्तवाच्या तप्त झाडांनी हिरव्या अस्तित्वाची झालर होणं. भयान वास्तवाच्या तप्त झाडांना हिरव्या अस्तित्वाची झालर होणं. आपल्या पुरत्या स्वार्थी माणसाला जगता जगता जगवणं. आपल्या पुरत्या स्वार्थी माणसाला जगता जगता जगवणं. मुळासकट तुटूनही पुन्हा पुन्हा मातीतून उगवणं इतकं सोपं नसतं झाड. तुम्ही पाहिले असतं रस्त्याना गावाला जाताना कित्येक वर्षाचे वडाचे झाड, कित्येक वर्षाचे पिंपळाचे झाड तोडले जातात, परंतु त्याच्या शेजारून आपोआप अंकुर फुटलेला